नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझी शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आपण 30 जून रोजी पेरणी केलेल्या आपल्या निर्मल सीडच्या उडदामध्ये उभे आहोत. यावर आपण 8 दिवसापूर्वी एक फवारणी केली होती, परंतु यावर मव्याचा अटॅक काही कमी झाला नाही किंवा त्यानंतर आला असं म्हणता येईल. तर आपण बघूया यावर मावा कशा प्रकारे पडलेला आहे आणि याच्यावर काय फवारणी घेतली. उडदाचा प्लॉट अतिशय सुंदर बसलेला आहे. वरतून आपण जर याची रोज पाहणी केली तर आपल्याला वर असं नुसतं जर आपण चक्कर मारली तर वाटेल वा एक नंबर उडीद. पण आता खरी गंमत जेव्हा आपण आत येऊन बघतोय तेव्हा आता हे पाही शेंग क्लिअर करतोय. यावर हे पूर्णपणे जे काळा दिसतोय तो बारीक मावा. या शेंगावर सुद्धा हे पहा काळा बारीक मावा आहे. या झाडाच्या बुडावर मावा आहे. हे एक झाड बघा, या शेंगावर हा पांढरा काळा पिवळा असे तिन्ही प्रकारचे मवे आहेत. मावा म्हणजे ही रस शोषक किडी यावर सुद्धा आहे. हे पहा झाडाच्या बुंद्यावर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे, काही ठिकाणी सुरुवात होत आहे. हे पहा या शेंगावर हा याला अद्याप फुलं शेंगा अशी तिहेरी अवस्था आहे. तर यावर काय फवारणी घेतली हे बघूया आपण. प्रामुख्याने रस शोषक किडी मावा सर्व प्रकारच्या माव्यावर नियंत्रण पडते. फ्लोनिसॅमाइड 50%. यासोबत आपण ओरझो म्हणून एक बुरशीनाशक घेतलं, ज्यामध्ये ट्युबिकोनॅझोल आणि कॅप्टन असं कंटेन आहे. त्यासोबत आपण वार्डन ज्यामध्ये व्हॅलिडामायसिन आहे आणि मायक्रोन्यूट्रियंट आणि 5234 सोबत स्टिकर अशी या उडदावर काल फवारणी घेतलेली आहे. आणि या फवारणीनंतर आता 1 ते 2 दिवसात आपल्याला याचा रिझल्ट दिसेल. तसा आताच मव्याची हालचाल जे काही आपल्याला चिकटलेला असतो ते कमी झालं. ते ही अशी बघा, हा इथे पांढरा मावा आहे. असा हा या मव्याची सुरुवात झालेली आहे. वातावरणात थोडीशी हे बघा, या पानाच्या खाली हा इथे सुद्धा मावा आहे. राहायचं झालं तर हा हे असा नवीन पालवीवर याचा परिणाम होतो आणि झाडाचा अन्नरस शोषल्यामुळे उत्पादनात घट येते. वरतून दिसायला प्लॉट अतिशय सुंदर आहे. तर अशी ही फवारणी घेतली. आपल्या भागात जर उडीद पेरलेला असेल त्यावर मव्याचा अटॅक होत आहे. कपाशीवर सुद्धा मावा मोठ्या प्रमाणात येत आहे. यासाठी आपण कोणती फवारणी घेता हे कृपया कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.